रायगड जिल्ह्यात सध्या परतीच्या पावसानं रौद्र रूप धारण केलंय। ढगांचा प्रचंड गडगडाट आणि चमचमणाऱ्या विजांमुळे संध्याकाळीच अंधार पडू लागलाय। अशातच दिनांक 25 सप्टेंबर रोजी खोपोली परिसरात तुफान पाऊस पडल्यानं घाटमाथ्यावर पडणारं पाणी थेट झेनीत धबधब्यात वाहून येत असून धबधबा ओसंडून वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हा धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षणाचा भाग आहे। मात्र पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरलेले क्षीरसागर कुटुंबाला या वर्षीची पावसाळी सहल दुःखाच्या खाईत लोटून गेली। नदी नाले आणि धबधबे भरभरून वाहत असताना आपत्कालीन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। मात्र तरीही खोपोलीतील कृष्णा रेसिडेन्सी या परिसरात राहणारे क्षीरसागर कुटुंबीय आपल्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या झेनीत धबधब्यावर वर्षासलीला गेले होते। यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं 7 जण पाण्यात अडकून पडले। पाण्याचा प्रवाह ओलांडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात काही जण बुडू लागले। स्वप्नालीचा भाऊ धनंजय क्षीरसागर आणि स्वप्नाली हे सोबतच वाहत होते। वाहत असताना त्यांनी एका जाळीला पकडलं, मात्र त्याच वेळी स्वप्नालीचा हात जाळीतून सटकला आणि ती थेट ओढ्यासोबत वाहून गेली। यावेळी आयशा शेख आणि मोनिका क्षीरसागर या महिलांना वाचवण्यात यश आलं। मात्र त्यापूर्वी स्वप्नाली क्षीरसागर ही 22 वर्षीय युवती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली। याबाबत तात्काळ अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांना पाचारण करण्यात आलं। टीम घटनास्थळी दाखल झाली आणि थरारक बचाव कार्य सुरू झालं। स्वप्नालीचा खोपोली पोलीस स्टेशन यंत्रणेने आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी कसोशीने शोध घेतला। मात्र पोहता येत नसलेल्या स्वप्नालीचा पाण्यातून थेट मृतदेह बाहेर आला आणि 7 जणांच्या क्षीरसागर कुटुंबातील स्वप्नाली ही शेवटी मृत घोषित करण्यात आली। याआधी सुद्धा पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात अनेक घटना झाल्यात। पाण्याचा अंदाज न घेताच काही पर्यटक खुलेआम या प्रवाहात उतरतात आणि आपल्या जीवाला मुकतात। अशीच घटना स्वप्नालीच्या आणि संपूर्ण क्षीरसागर कुटुंबाच्या बाबतीत घडल्यानं परिसरात शोक व्यक्त होतोय। झेनीत वॉटरफॉल येथे खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साटेलकर यांनी पावसाळ्यापूर्वीच दुर्घटना होऊ नये यासाठी रोप आणि चेन बॅरिगेटिंगची उपाययोजना केली होती। त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जातंय। यंदा संपूर्ण पावसाळ्यात एकही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगली। मात्र परतीच्या पावसानं घात केल्याची हळहळ यावेळी मदत पथकानं व्यक्त केली। दिनांक 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 4:15 वाजता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या ग्रुपवरती मेसेज पडला की झेनीत वॉटरफॉल येथे काही पर्यटक अडकले आहेत। तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व 2 महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं। पण दुर्दैवी एक महिला त्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून कळाली। तात्काळ आम्ही तिचं शोध कार्य सुरू केलं। 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तिचं शव हे घटनास्थळापासून 2 ते 2.5 किलोमीटर लांब हे नदीच्या प्रवाहात सापडले। वादळवारा लाईव्हसाठी धम्मशील सावंत यांच्यासह दत्तात्रय शेडगे, खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।